वेलकम टू अवर चॅनल सेल्फ स्टडी 2.2. एक न्यूज यावेळेस ट्रेंडिंग करत आहे का पीएम नरेंद्र मोदी व्हिजिट अयोध्या ऑन डिसेंबर 23, म्हणजे 30 डिसेंबर 2023. म्हणजे पीएम मोदी व्हिजिट करणार आहे अयोध्येला आणि या व्हिजिट मध्ये ते खूप साऱ्या कार्यक्रमांचा त्या ठिकाणी हे सुद्धा करणार आहे, म्हणजे अनावरण करणार आहे. अयोध्या वर्डिक्ट हा खूप जुना इश्यू आहे आपल्या भारताच्या इतिहासातला किंवा मॉडर्न इंडियन हिस्ट्री आफ्टर द इंडिपेंडन्स याच्यामधला खूप मोठा इश्यू आहे अयोध्येचा. अयोध्या विवादवर खूप हे झालेलं आहे, प्रोटेस्ट झाले. त्याचा पूर्ण डिटेल इतिहास आज आपण या ठिकाणी पाहणार आहे. बट तुम्हाला जर हे सेशन आवडलं असेल तर तुम्ही शेअर्स करा, याला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पाठवा. आपण प्रमोट करत आहे सेल्फ स्टडीला. जे विद्यार्थी घरी आहे, जे काही करू शकत नाही, ज्यांना क्लास लावत नाही, ज्यांची परिस्थिती नाही क्लास लावायची, आज अनएम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम आहे. आई वडिलांकडे पैसे नसते, मुलांना तितकं शिकू शकत नाही. आपल्या हॅबिट्स आपल्याला डेव्हलप करायचे आहे आणि हाच एक मोटिव्ह आहे चॅनल सुरू करण्यामागचा. बाकी अदर कोणताही मोटिव्ह नाही की आपल्याला हे, जसं आज युट्यूबवरचे जे काही शिक्षक आहेत ते सगळे राजकारणी झालेले आहे आणि आपल्याला बिलकुल ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर राहायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, आपल्या हॅबिट्स आपल्याला पाळायच्या एज्युकेशनच्या, आपल्याला एज्युकेशनच्या पर्स्पेक्टिव्हनं पुढे जायचं आहे आणि सगळं शिकायचं आहे. तर चला लेट्स स्टार्ट इट. बघा काय सांगितलेलं आहे की पीएम मोदी जे आहे हे व्हिजिट करणार आहे. पीएम मोदी टू व्हिजिट अयोध्या ऑन डिसेंबर 30 टू इनॅग्युरेट अ प्रोजेक्ट वर्थ 11,100 करोड. बघा तुम्ही जर म्हणसाल का कंटेंट सुद्धा आम्हाला मराठीमध्ये प्रोव्हाइड करा, तर ते सुद्धा होऊन जाईल, पण थोडासा वेळ लागेल त्याला. एक तर मी हिंदीमध्ये, आय डोंट एनी हॅव प्रॉब्लेम, मी हिंदीमध्ये करू शकतो, इंग्रजीमध्ये करू शकतो, मराठीमध्ये करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. बट एक गोष्ट समजून घेतली पाहिजे आपण, का जर माझा पहिला मोटिव्ह आहे की मी मराठी मुलांना पहिले पुढे आणलं पाहिजे. कारण ते पुढे मुलं एक तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परीक्षा देत नाही, कारण इंग्रजीचा प्रॉब्लेम आहे, हिंदी त्यांची लँग्वेज नाही आहे. म्हणून मी हिंदीला थोडंसं ड्रॉप केलेलं आहे. काही दिवसांपर्यंत मी हिंदीला थोडंसं मागे ठेवतो आणि मराठीला पुढे आणतो. देन आपण बघू की डायरेक्ट मराठी टू इंग्लिशवर कन्व्हर्ट होऊ. पण तोपर्यंत तुम्हाला फुल सपोर्ट करायचा आहे आपल्या इनिशिएटिव्हला आणि पुढे यायचं आहे. बघा इथं काय सांगितलेलं आहे का माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुठे येणार आहे, अयोध्येला जाणार आहे. आणि अयोध्येचा काय विवाद आहे हा आपण थोडं जस्ट पुढे गेल्यानंतर बघणार आहे. बट काय कशासाठी येणार आहे काय, तर राम मंदिर इनॉग्रेशन करण्यासाठी. बघा या ठिकाणी दिलेलं आहे की प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी विल व्हिजिट अयोध्या डिसेंबर 30 सॅटरडे, विल इनॅग्युरेट प्रोजेक्ट वर्थ 11,100 करोड इन्क्लुडिंग द अयोध्या एअरपोर्ट. अयोध्येला एअरपोर्ट सुद्धा बनणार आहे आणि अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्टेशन. ठीक आहे. प्राईम मिनिस्टर The Prime Minister will also flag off a new Amrit Bharat trains and 6 Vande Bharat trains. नवीन अमृत भारत ट्रेन आणि 6 वंदे भारत ट्रेन बद्दल तुम्हाला माहीतच असेल का आपली एक सेमी वंदे भारत ट्रेन काय, एक सेमी बुलेट ट्रेन आहे. सेमी आपण स्वनिर्मित स्वदेशी यानं बनवलेली एक काय सेमी सेमी ट्रेन आहे, बुलेट ट्रेन, बुलेट ट्रेन आहे. ओके. तर या ठिकाणी हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे की वंदे भारत ट्रेन वगैरे काय. ह्या वंदे भारत ट्रेनला ट्रेन 80 सुद्धा म्हटल्या जाते, हे सुद्धा लक्षात ठेवा. ट्रेन 18 काय 18 म्हटलं जाते, कारण 2018चा प्रोजेक्ट होता, 2018 मध्ये ते बनून तयार झाली होती, या कारणाने ट्रेन 18. मग नंतर तिथं हे करून आपण वंदे भारत ट्रेन असं त्याला नाव दिलं. Weeks ahead of the conservation ceremony of the Ram temple, PM Modi will also inaugurate 4 new routes in the temple city. Prime Minister Narendra Modi will also lay the foundation stone for the Greenfield Township in Ayodhya. ग्रीनफील्ड टाउनशिप ऑफ अयोध्याला एका ग्रीनफील्ड यांनी म्हणजे ग्रीन याच्यावर जास्त फोकस करून एक ग्रीनरीशी पॉझिटिव्ह पणे रिस्पॉन्स करणारे एक टाउन त्या ठिकाणी बनवणार आहे. दुसरं, गव्हर्नमेंटनं जर सांगायचं झालं, म्हणजे गव्हर्नमेंटच्या याच्यानुसार जर सांगायचं झालं, तर ते सगळा कार्यक्रम 11 वाजता ते येईल आणि ते ट्रेनला वगैरे त्या ठिकाणी सुरू करून देईल. म्हणजे फ्लॅगशिप करण याचा अर्थ होते की स्टार्ट करून देईल, म्हणजे त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन करणं. प्राईम मिनिस्टर
visions to develop the modern world class infrastructure in अयोध्या. त्याचं व्हिजन काय की अयोध्येमध्ये मॉडर्न लेवलचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं, इम्प्रूव्ह कनेक्टिव्हिटी, रिवॅम्प इट्स सिविक फॅसिलिटी, विल ऑल्सो conforming to rich history heritage in a site in a realizations of this vision. A new airport, new development, railway stations, a new urban roads and civic infrastructures is being inaugurated in the city. तर अशा प्रकारे एक डेव्हलप सिटी बनवणं अयोध्येले हे काय त्यांचा मोटिव्ह आहे. त्याच्यासाठी सगळे काही इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे करण्यासाठी इतका मोठा फंड या ठिकाणी जाहीर केलेला आहे. बघा अयोध्या वर्डिक्ट बद्दल जर आपण पाहिलं, अयोध्येच्या वर्डिक्ट बद्दल पाहिलं का अयोध्या हे नेमकं काय आता काय चर्चेमध्ये आहे अयोध्या. अयोध्याचा हा खूप जुना एक वर्डिक्ट आहे, एक वाद आहे जो जनरली यामध्ये हिंदू हिंदू प्लस मुस्लिम या दोन सेक्ट मध्ये आपल्याला काय दिसते, हा वाद दिसते. बघा कोणीही पर्सनल घेण्याची काही गरज नाहीये. आपल्याला फक्त एका अभ्यासू व्यक्तीच्या ना आणि जनरल अवेअरनेस म्हणून ह्या गोष्टी काय करायच्या आपल्याला आपल्या ध्यानामध्ये घ्यायच्या आहे. बाकी याच्यात काहीच नाही. जर युपीएससी किंवा आधी अदर ज्या एक्झाम आहे त्याच्याच पर्स्पेक्टिव्हनं पाहिलं तर हिस्टोरिकल अंडरपिनिंग, हिस्टोरिकल एक महत्व आहे या गोष्टीला. इव्होल्युशन कसं झालं हे आहे, फीचर्स, अमेंडमेंट काय काय झाल्या, सिग्निफिकंट काय आहे ह्या सगळ्या गोष्टीचं, आणि बेसिक स्ट्रक्चर काय आहे हे सगळं आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे सगळे मुद्दे याच्यामध्ये सुद्धा येणार आहे. काही गोष्टी इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या सुद्धा इन्क्लूड असतील. बघा 2019चा जर विचार केला तर एक बेंच, जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते त्यावेळेचे रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली, म्हणजे जस्ट ते रिटायर होणार होते आणि त्याच्या अगोदर त्यांनी खूप सारे वर्डिक्ट पास केले. त्याच्यामधला एक महत्वाचा वर्डिक्ट होता तो म्हणजे कोणता, तर हा अयोध्या विवाद. खूप वर्षापासूनचा हा अटकलेला विवाद बघूच ते पूर्ण. बट रंजन गोगोई साहेबांना एक डिलिव्हर्ड केलं वर्डिक्ट. फाईव्ह म्हणजे एक कॉन्स्टिट्युशनल बेंच होती 5 जजची. याच्यामध्ये कोण कोण होतं, तर CJI डेझिग्नेट S.A. बोबडे, त्याच्यानंतर जस्टिस DY चंद्रचूड, अशोक भूषण, S.A. नासिर. द वर्डिक्ट वॉज अनॅनिमस, मीन्स एक मतानं हे वर्डिक्ट पास केलं गेलं होतं. पण बट इश्यू काय होता, याचा इश्यू काय होता, इश्यू बघायला गेला आपल्याला तर बघा, जर इश्यू पाहायचं झालं तर आपल्याला असं दिसून येते का अयोध्या हे हिंदू लोकांसाठी पवित्र ठिकाण आहे. कसं का खूप साऱ्या लोकांची श्रद्धा आहे की अयोध्येले जे श्रीराम आहे, प्रभू श्रीराम आहे, यांचा काय झालेला आहे, जन्म झालेला आहे, ती त्यांची जन्मभूमी आहे, म्हणून ही हिंदूंसाठी पवित्र आहे. बट जर आपण पाहिलं तर काय दिसते आपल्याला का 1528 मध्ये मीर बाकी हा कमांडर होता. कोणाचा, हा बाबराचा कमांडर होता. मीर बाकी हा बाबरचा कमांडर होता आणि यानं काय केलं, तर याने राम जन्मभूमीचं जे हे अयोध्येचं जे टेम्पल होतं, सेम या टेम्पलच्या जागेवर काय केलं, बाबरी मस्जिदची स्थापना केली. आणि म्हणून काय हिस्टोरिकली हिंदू लोकांसाठी एक महत्वाचं ठिकाण आहे. हिंदू लोक डिमांड करते की आम्हाला त्या ठिकाणी राम मंदिर पाहिजे, आणि मुस्लिम लोक त्या ठिकाणी बाबरी मस्जिद होती म्हणून मस्जिदीसाठी क्लेम करते. तर या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायच्या. जास्त डीप मध्ये नाही जायचं आहे आपल्याला, विवादात नाही पडायचं आहे. सर्व धर्म सारखेच असते, सर्व धर्म शांतताच सांगते. बघा, द हिंदू वुड गेट द इंटायर डिस्प्यूट 2.70. मग या वर्डिक्ट मध्ये नेमकं काय वर्डिक्ट दिलं, सुप्रीम कोर्टचे जे बेंच होतं त्या बेंच, कॉन्स्टिट्युशनल बेंच, त्याने काय वर्डिक्ट दिलं हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल या ठिकाणी. तर 2.77 एकर है ना, एकर हे जे वाद होता या जमिनीचा, जे डिमोलिशन करण्यात आलेली होती बाबरी मस्जिदले, तर तोच ह्या वाद होता. तर हा पूर्णच्या पूर्ण जे पोझिशन आहे 2.77 एकराचंही पोझिशन हे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे सोपवण्यात आलं की त्यांनी आता या ठिकाणी काय करा, एक कमिटी स्थापन करा आणि त्याच्यानंतर मग तिथं राम मंदिराची स्थापना करा. त्या बदल्यात जे मुस्लिम समुदाय आहे, हे मुस्लिम समुदायाला काय करण्यात आलं, 5 एकर जमीन देण्यात आली. म्हणजे लगभग जास्त जमीन देण्यात आली त्यांना, 67 एकर. बट
दुसऱ्या ठिकाणी एक दुसऱ्या प्रॉमिनंट प्लेसवर त्यांना ती काय करण्यात आली, जमीन देण्यात आली. आणि 3 महिन्यामध्ये एखादा ट्रस्ट बिल्ड करून त्या टेम्पलची स्थापना करण्यात यावी असं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं. आणि तिथून सुद्धा चालू झालं होतं. बघा हा जो मुद्दा आहे ना हा खूप जुना आहे. याच्यामध्ये स्वतः खूप दिवसापासून हा रडकलेला होता सुप्रीम कोर्टमध्ये. सुप्रीम कोर्टाचं आर्टिकल काय सांगते, आर्टिकल 142 खूप इम्पॉर्टंट आहे. हे सुप्रीम कोर्टला एक विशेष प्रिव्हिलेज देते, की जर सुप्रीम कोर्टला असं वाटत असेल की एखादा मुद्दा आहे तो रखडलेला आहे तर त्याच्यामध्ये इक्वल जस्टिस देण्याचं काम सुप्रीम कोर्ट करू शकते. आणि सुप्रीम कोर्टनं तेच केलं. या आर्टिकलच्या अंतर्गत सुप्रीम कोर्टानं काय केलेलं आहे, द सुप्रीम कोर्ट इन द एक्सरसाइज ऑफ इट्स ज्युरिसडिक्शन मे पास सच अ डिक्री टू मेक ऑर्डर as as is necessary for the doing the complete justice. असं डिक्री किंवा ऑर्डर पास केलं सुप्रीम कोर्टानं जे कम्प्लीट जस्टिससाठी इम्पॉर्टंट होतं. इन एनी कोर्स एनी कॉज ऑर अ मॅटर पेंडिंग बिफोर इट. सुप्रीम कोर्टाच्या समोर जर एखादं मॅटर पेंडिंग असेल, सुप्रीम कोर्टला वाटत असेल की द्यायला पाहिजे, म्हणजे माननीय सुप्रीम कोर्टाला वाटत असेल की हा मुद्दा सॉल्व्ह व्हायला पाहिजे, तर या आर्टिकलच्या अंतर्गत कम्प्लीट जस्टिस काय करू शकते, सुप्रीम कोर्ट डिलिव्हर करू शकते. आणि तेच सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसून येते. देन त्याच्यानंतर मग प्रेसिडेंटनं प्रिस्क्राईब केलं. पुढे बघू आपण. बघा अयोध्येचा मुद्दा हा काही एक छोटासा मुद्दा नाहीये. अयोध्येचा मुद्दा म्हणजे अयोध्या हा जो विवाद आहे हा एकदम छोटासा नाहीये. हा आलेला आहे 1528 पासून चालत. जसं बाबरी मस्जिद जी होती हे बिल्ड केली जो मीर बाकी होता, बाबराचा जो मीर बाकी होता त्याने काय केलं, फर्स्ट टाइम अयोध्येमध्ये राम टेम्पलच्या ठिकाणी काय केलं, बाबरी मस्जिदची स्थापना केली. त्याच्यानंतर हा जो वाद म्हणजे पुढे आला तो आला 1853 मध्ये. जसं फर्स्ट रेकॉर्डेड इन्स्टन्स ऑफ रिलिजियस व्हायलन्स नीड दी साईट, म्हणजे पहिली वेळेस या साईटवर हिंदू आणि मुस्लिमांमध्ये 1853 मध्ये. बघा थोडासा काळ जर पाहिला तर 1857च्या अगोदरची गोष्ट आहे. ठीक आहे, 1857 तुम्हाला माहित आहे 1857 ला आपल्या देशामध्ये उठावही झालेला होता. बट त्याच्या अगोदरची गोष्ट आहे 1853 मध्ये, कारण का 1857 मध्ये तर हिंदू मुस्लिम सोबतच लढली इंग्रजांच्या विरुद्ध. बट या ठिकाणी काय दिसते, 1853 मध्ये इथं वाद आपल्याला दिसून येते. देन 1859 मध्ये अ फेन्स इरेक्टेड, म्हणजे जे बाबरी मस्जिद आहे त्या बाबरी मस्जिदच्या पुढे काय करण्यात आलेलं आहे, दोन्ही गोष्टी बाबरी मस्जिद आणि हिंदू आणि मुस्लिमांना वेगळं करण्यासाठी कुंपण घालण्यात आलेलं फेन्स इरेक्ट करण्यात आलेला आहे. दुसरं 1947, बघा जेव्हा भारत स्वातंत्र्य झाला ते एक आयडल म्हणून राम आणि सीता याचं आयडल म्हणून हे प्लेस काय करण्यात आलं आणि म्हणजे समोर आलं. जसं प्लेस इनसाइड द मॉस्क्यू गव्हर्नमेंट डिक्लेअर द एरिया इज डिस्प्यूट, आणि गव्हर्नमेंटनं डिक्लेअर केलं का हा जो एरिया आहे हा काय आहे, डिस्प्युटेड एरिया आहे असं गव्हर्नमेंटनं डिक्लेअर केलं. देन मग काळ आला 1984. Hindu groups form a committee to build a temple for the Lord Ram at the site. म्हणजे या साईडवर रामचं टेम्पल बनवायचं, श्री प्रभू श्री रामचं टेम्पल बनवायचं असं काय झालं, मागणी आल्याचं आपल्याला दिसून येते. 1986 मध्ये काय झालं, अ कोर्ट ऑर्डर अलाव हिंदू टू वर्शिप ऍट द डिस्प्यूट साईट मुस्लिम फ्रॉम बाबरी मॉस्क्यू ऍक्शन कमिटी प्रोटेस्ट. 1986 मध्ये हिंदू लोकांना परमिशन देण्यात आली की ते तिथं पूजा पूजा वगैरे करू शकते. बट याच्यासाठी प्रोटेस्ट कोण केलं, जे मुस्लिम होते, जे मुस्लिम म्हणजे बाबरी मॉस्क्यू ऍक्शन कमिटीनं या विरुद्ध काय केलं, प्रोटेस्ट केल्याचं आपल्याला दिसून येते. 1989 मध्ये व्हीएचपी लेज द फाउंडेशन ऑफ द राम टेम्पल. राम टेम्पलचं फर्स्ट टाइम काय झालं, फाउंडेशन केल्याचं आपल्याला दिसून येते. देन आलं 1990. बघा आपले जे लालकृष्ण अडवाणी होते है ना, लालकृष्ण अडवाणी म्हणजे आपले बीजेपीचे जे जुने लीडर आहे, जुने म्हणजे बीजेपीचे, आता सुद्धा बीजेपी मध्येच आहे ते, बट आता थोडेसे म्हातारे झाले तर माग आहे. जसं आता मोदी आणि शहा त्यावेळेस मोदी आणि शहा जे आहे आता त्यावेळेस आपले अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी हे दोन पोल कशाचे होते, बीजेपीचे असल्याचे आपल्याला दिसते.
म्हणजे बीजेपी मध्ये 2 फेमस नेते होते ते हेच आहे. तर लालकृष्ण अडवाणीनं त्यावेळेस राम रथ यात्रा काढलेली होती आणि त्याच्यानंतर 6 डिसेंबर 1992 मध्ये घटना घडली. ते म्हणजे काय का हिंदू समुदायानं काय केलं, जे दंगे झाले आणि जे या दंग्यांमध्ये जे अयोध्या भूमी आहे, मग अयोध्येमध्ये जे जे मॉस्क्यू होती, बाबरी मस्जिद होती, त्या बाबरी मस्जिदचं जे टाउन होतं, हे टाउन काय केलं, खचवल्याचं आपल्याला दिसते. ठीक आहे, तर यावेळेस खूप राईट वगैरे झालेले होते. काय गलत आहे, काय राईट्स आहे, इथं आपल्याला विचार नाही करायचा आहे. आपल्याला फक्त हिस्टोरिकली एक एक जे स्टेप झालेले आहेत तेच आपल्याला बघायचे आहे. आपण कोणालाही जज नाही करत आहे या ठिकाणी. सुप्रीम कोर्टचा जो ऑर्डर आहे तोच आपल्याला सर्वांना मान्य करावा लागेल. 1992 मध्ये लिब्रान कमिशन्स सेटअप करण्यात आला. 2010 मध्ये अलाहाबाद हायकोर्ट रूल दॅट द साईट शुड बी स्प्लिट. 2010 मध्ये अलाहाबाद हायकोर्टानं सांगितलं का ते साईट स्प्लिट करा, बंटवारा करा तिचा. 2011 मध्ये सुप्रीम कोर्ट सस्पेंड दी रुलिंग. जे काही हे होतं 2011 मध्ये सुप्रीम कोर्टनं सस्पेंड केलं. 2017 मध्ये सुप्रीम कोर्ट फॉर आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट. 2019 मध्ये सुप्रीम कोर्ट रिफर्ड केस मेडिएशन. मेडिएशन साठी रिफर केली काय, कसं आहे बातचीतनं जर काही उपाय निघत असेल मेडिएशन यांनी, जर हिंदू गट आणि मुस्लिम गट यांच्यामध्ये जर कोणी विवाद सॉल्व्ह करून देणार असेल तर हे सुद्धा प्रयत्न सुप्रीम कोर्टनं केल्याचं दिसतंय आपल्याला. बट ऑगस्ट 2019 मेडिएशन फेल्स, ते मेडिएशनही फेल झालं. त्यानंतर ऑगस्ट सुप्रीम कोर्ट बिगेन डे टू डे हिअरिंग चालू झाली इथून आणि कॉन्क्लुजन झालं ते ऑक्टोबरमध्ये. अशा प्रकारे आपल्याला काय दिसते, हा वाद दिसून येते. देन आपण जर पाहिलं हु आर द ट्रायबलर, म्हणजे काय कोर्ट काय घेण्यात आले, कशावरून सांगण्यात आलं की या ठिकाणी हिंदूंचा होता. बघा या ठिकाणी आपण थोडेसे ऑथर वगैरे बघणार आहे. थोडंसं डीप जाईल बट तुम्हाला काही गोष्टी माहित असणं आवश्यक आहे. बघा, जर आपण पाहिलं तर काही गॅझेट, काही बुक आणि काही याच्यामध्ये का हिंदू लोकांचं हे राम जे जन्मस्थान आहे की ते रामाचं जन्मस्थान आहे कशावरून माहित पडते, जे युरोपियन ट्रॅव्हलर होते जोसेफ टी फेंथलर आणि विल्यम फिंच, त्याच्यानंतर मॉन्टेगो मेरी मार्टिन, हे तर यांचे जे बुक्स आहेत, यांच्या बुकांवरून काय दिसते आपल्याला, काही गोष्टी पता लागते का त्या ठिकाणी राम जन्मभूमीचं ठिकाण होतं. आणि आणखी इंडियन आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया पाशी आणखी सुद्धा काही एव्हिडन्स आहे, त्याच्या बेसवर सुप्रीम कोर्टनं काय केलेला आहे, हा निर्णय दिलेला आहे. बघा, जे जोसेफ टी.एफ.एन. थलर आहे, यांचं एक बुक आहे जे 18 सेंचुरीमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, डिस्क्रिप्शन हिस्टोरिक ऍट जिओग्राफिक डे इंडिया. हे लॅटिन वर्ड्स आहे, तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. दुसरं विल्यम फिंच, हे सुद्धा 1553 ते 1619 या काळामध्ये होऊन गेले. यांनी सुद्धा अर्ली ट्रॅव्हलर इन इंडिया, म्हणजे हे त्या काळामध्ये होऊन गेले आणि त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर मार्टिन वॉज द अँग्लो आयरिश ऑथर, सिव्हिल सर्वंट सुद्धा होऊन गेले आणि यांनी सुद्धा काय केलेलं आहे, ह्या गोष्टी डिस्क्राईब केलेल्या आहे. ओके, तर ही गोष्ट सुद्धा काय करायचं आहे तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे. देन बघा पुढं काय आहे? पुढे जर बघतो म्हटलं आपण, व्हॉट इज द ऍडवर्स पोझिशन मुस्लिम क्लेम सुप्रीम कोर्ट रिजेक्टेड. जे मुस्लिमांचा जो क्लेम होता, म्हणजे मुस्लिम समुदायाचा जो क्लेम होता अयोध्येवर, तो का रिजेक्ट करण्यात आला. सुप्रीम कोर्टनं केलेलं असं ते तर ठीकच, सुप्रीम कोर्टचा निर्णय तर सर्वग्राह्य आहे, सुप्रीम कोर्टच्या निर्णयाच्या विरुद्ध कोणी जाऊ नाही शकत. बट मुस्लिम समुदायाचं एक म्हणणं असं होतं या ठिकाणी की बघा की 400 वर्षापासून म्हणजे बाबर, त्याच्या पहिले काय होतं ठीक आहे, बट बाबरानं 400 वर्षाच्या अगोदर काय केलं, त्या ठिकाणी बाबरी मस्जिद बांधली. मस्जिद बांधली तेव्हापासून 400 वर्षापासून ते प्लेस त्यांच्यासाठी काय आहे, होलिस्टिक प्लेस बनलेला आहे. तर अशा कारणानं त्यांचं जे पोझिशन आहे त्याच्यावर हे ग्राह्य ठरवावं असं त्यांच्या पक्षाचं म्हणणं होतं. बट जे आर्ग्युमेंट आहे हे सुप्रीम कोर्टनं रिजेक्ट केलं आणि रिजेक्ट केल्यानंतर काय झालं, सुप्रीम कोर्टचा निर्णय आपल्याला मान्य करावा लागेल. आता पीएम मोदी जाणार आहे त्या ठिकाणी, इनॉग्रेशन होणार आहे आणि खूप साऱ्या मोहीम अयोध्येसाठी येणार आहे. नक्कीच याच्यातून अयोध्येचा विकास होईल आणि
हा जो मुद्दा इतक्या वर्षापासून 1528 पासून चालत आलेला आहे, हा आता चालून 2023 मध्ये हा काय होईल, समाप्त होईल असं आपल्याला दिसून येते. तर अपेक्षा करतो हे सेशन तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. व्हॉइस वगैरे मध्ये काही प्रॉब्लेम असेल, हे बघा, हिंदी मध्ये कन्वर्ट मराठीमध्ये होण्याचा बाकी दुसरं कारण काहीच नाही. मला मराठी पोरांना UPSC आणि NDA आणि इतर एक्झाम साठी प्रिपेअर करणं आहे, त्यांना पुढे आणणं आहे. कारण का हे मागे राहिलेलं आहे. SSC वगैरे मध्ये ते तयारी करत नाही. तर त्यांच्यासाठीच हा माझा इनिशिएटिव्ह होता, म्हणून मी मराठीवर ट्रान्सफर होत आहे. काही दिवसांनी मी पूर्णतः इंग्रजीवर येईन आणि हिंदीवर सुद्धा येईन, तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल. ज्या आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणीपाशी शेअर करा. जे गरीब आहे, जे नाही क्लास लावू शकत, क्लासवाल्यांचाच बिझनेस झालेला आहे, ते शिकवते कमी आणि आपलं प्रमोशनच जास्त करते. आपल्याकडे तितक्या फॅसिलिटीज नाहीये, बट नक्कीच आपण येणाऱ्या दिवसात काहीतरी करू. विद्यार्थ्यांना एक चांगलं कंटेंट प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू. देऊ त्यांना चांगलं कंटेंट प्रोव्हाइड करू, ज्याचा त्यांना नक्कीच येणाऱ्या दिवसात फायदा होईल. तर अशा प्रकारे या ठिकाणी थांबू. तुम्ही नक्कीच याला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.